स्वामी समर्थ। ज्येष्ठ महिन्यात पौर्णिमेनंतर मंगळवारी येणाऱ्या चतुर्थीला अंगारकी संकष्टी चतुर्थी म्हणतात। अंगारकीला व्रत उपवास करून विघ्नहर्त्या गणेशाची पूजा केली जाते। दर महिन्याला संकष्टी चतुर्थी व्रत असते। त्या दिवशी गणेशासोबत चंद्राचीही पूजा करण्याची परंपरा आहे। त्याशिवाय हे व्रत अपूर्ण राहते। श्री गणपतीला आद्य देवता असंही म्हणतात। तो बुद्धी, बळ आणि विवेकाची देवता आहे। अंगारकी चतुर्थीला व्रत केल्यास वर्षभरातल्या सर्व चतुर्थींचं फळ मिळतं आणि व्यक्तीच्या मनोकामना पूर्ण होतात। अंगारकी चतुर्थीला श्री गणपती 4 मस्तक आणि 4 हातांच्या स्वरूपात असतो। श्री गणपतींचं हे रूप संकटमोचक मानलं जातं। त्यामुळे त्या दिवशी हनुमानाचीही पूजा केली जाते। मंगळ ग्रहाने श्री गणेश प्रसन्न व्हावेत यासाठी कठोर तपश्चर्या केली होती। म्हणून चतुर्थी मंगळवारी आल्यास ती अंगारकी चतुर्थी म्हणून ओळखली जाईल असा आशीर्वाद श्री गणपतीनं मंगळाला दिल्याची कथा प्रचलित आहे। अंगारकी चतुर्थीला श्री गणपतीची विधिवत पूजा केल्यास फलदायी ठरते। त्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावं, त्यानंतर सूर्याला अर्घ्य द्यावं। पूजेपूर्वी सर्वप्रथम तुपाचा दिवा लावावा। त्यानंतर ओम गम गणपतये नमः या मंत्राचा 108 वेळा जप करून व्रताचा संकल्प करावा। श्री गणेशाला प्रार्थना करावी। ओम गम गणपतये नमः या मंत्राचा 108 वेळा जप केलेल्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। पूजा करतेवेळी लाल वस्त्र परिधान करावं। श्री गणेश मूर्तीला प्रथम पाण्याने आणि नंतर पंचामृताने म्हणजेच दूध, दही, तूप, मध आणि साखरेच्या मिश्रणाने स्नान घालावं। त्यानंतर पुन्हा पाण्यानं स्नान घालावं। गणेश चालीसा, गणपती स्तोत्र, गणपती अथर्व शीर्ष किंवा मंत्र म्हणावेत। श्री गणेशाला वस्त्र घालावे। त्यानंतर मूर्तीला शेंदूर, चंदन, दुर्वा, फुलं किंवा हार घालावा। धूप लावावा। त्यानंतर श्री गणेशाला मोदक, मिठाई, गूळ आणि फळांचा नैवेद्य दाखवा। नारळ आणि दक्षिणा द्यावी। कुटुंबियांसोबत श्री गणेशाची आरती करावी। त्यानंतर हातात फुलं घेऊन पुष्पांजली अर्पण करावी। शक्य असल्यास गणेशाच्या मूर्तीला एकच प्रदक्षिणा घालावी। त्यानंतर कुटुंबियांसमवेत श्री गणेशाला साष्टांग नमस्कार करावा। या दिवशी श्री गणपतीची पूजा करताना तुळशीचा वापर करू नये। अंगारकी चतुर्थीला पूर्ण दिवस उपवास करावा। फलाहार, पाणी, दूध किंवा फळांचा रस घ्यावा। व्रतानुसार सर्व नियमांचं काटेकोर पालन करावं। तसेच या दिवशी गरजू लोकांना धन आणि धान्य दान करावं। गाईला अन्न किंवा हिरवा चारा खायला द्यावा। सायंकाळी चंद्रोदयापूर्वी श्री गणपतीचं पुन्हा एकदा पूजन करून संकष्टी व्रत कथेचं पठण करावं। संकष्टी व्रत कथेच्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। सायंकाळी पूजेवेळी श्री गणेशाला चंदनाचा गंध लावावा आणि मोदक किंवा मोतीचूर लाडूंचा नैवेद्य दाखवावा। चंद्रोदय झाल्यानंतर अंगारकी चतुर्थी व्रत सोडावं। हे व्रत केल्यास मंगळाचे सर्व दोष दूर होऊन कुंडलीतला मंगळ मजबूत होतो अशी मान्यता आहे। अंगारकी चतुर्थीला श्री गणपती सोबतच श्री हनुमानाची पूजा केल्यास ती विशेष फलदायी मानली जाते। या दिवशी व्यक्तीने शेंदूरचा टिळा लावल्यास कुंडलीतल्या मंगळ ग्रहाचा दोष दूर होतो। अंगारकी चतुर्थीला श्री गणपतीची मनोभावे पूजा केल्यास संबंधित व्यक्तीच्या जीवनातील सर्व विघ्न, संकट दूर होतात आणि त्याला सुख समृद्धी प्राप्त होते।